नमस्कार. जयनाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे आणि अखंडितपणे प्रसारित करत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाळा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबासाहेब म्हणाले, की आजपासून आपण एका वेगळ्या विषयाला सुरुवात करीत आहोत. गेल्या 108 पुष्पांमध्ये आपण स्वामी महाराजांच्या अद्भुत अशा प्रौढ आणि आचार्यांना स्तिमित करेल अशा दत्तपुराण ग्रंथाबद्दल यथाशक्ती यथामती अवलोकन केले. तेव्हा असे लक्षात आले की स्वामी महाराजांचा हा ग्रंथ केवळ काही लोकांना कथा, काहींना मंत्रशास्त्र, काहींना तंत्रशास्त्र व काही लोकांना योगशास्त्राबरोबरच वेद, पादस्तुती वगैरे बघितले तर वेगवेगळ्या उपनिषदांचे संदर्भ मला दिसून आले. प्रत्येक गुरुभक्तांनी वेदांत, सद्गुरू आणि ईश्वर यांची उपासना केलीच पाहिजे. हे आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी त्याची कास धरली पाहिजे. पश्चात कृतज्ञता निवृत्ते ही भावना पाहिजे. वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग. उपनिषदांची संख्या पाहिली तर ती 102च्या वर आहे असे आदरणीय महाराज म्हणाले. तर त्यांनी इथे वेगवेगळ्या उपनिषदांची फार सुंदर माहिती दिली. वेदांत, सद्गुरू आणि ईश्वर एकत्र कोणत्या उपनिषदात आहे हे मी पाहू लागलो आणि स्वामी महाराजांची प्रेरणा झाली म्हणून साधारणपणे 50 वर्षापूर्वी मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि मग त्या सर्व चिंतनाचे सार म्हणजे जे तयार झाले त्याला मी चिदानंद वृत्ती संहिता असे म्हणतो. संहितीकरण म्हणजे एकत्रीकरण. अशा प्रकारचा ग्रंथ तयार झाला. दुसरा ग्रंथ तयार झाला तो म्हणजे परमोपलब्धी व तिसऱ्या ग्रंथाची रचना झाली ती म्हणजे पंचकोशात्मक व्यक्तिमत्व विकास ही पुस्तिका तयार झाली. आणि दत्तपुराण ग्रंथांचा पुढे काय असा विचार आला. मग स्वामी महाराजांकडून प्रेरणा झाली व पहिल्या श्लोकापासून सुरुवात झाली व पुढे अभ्यासकांसाठी, साधकांसाठी एक नवीन ग्रंथ तयार झाला. तो म्हणजे चिदानंद उपनिषद. उपनिषद म्हणजे गुरूंच्या जवळ बसून ज्ञान प्राप्त करणे, ते म्हणजे उपनिषद. अशा प्रकारे चिदानंद उपनिषदाची आजपासून आपण सुरुवात करीत आहोत असे बाबा महाराज म्हणाले. या उपनिषदाचा मूळ विषय गुरुभक्ती योग रहस्य असा आहे. त्यातील पहिल्या श्लोकामध्ये आपले परात्पर गुरु स्वामी महाराज व दत्तात्रय भगवंतांना नमस्कार करून सुरुवात करीत आहोत. नमो ब्रह्मण्य देवाय ईश्वराक्षर स्वरूपे स्वानश सद्गुरू वासुदेवाय नमो नमः. या ठिकाणी आपण ब्रह्मण्य देवाय असे म्हटले. म्हणजे असे भगवान दत्तात्रय आहेत, हे पहिले आचार्य आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश तेच आहेत. त्याचप्रमाणे आपले परात्पर गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांना नमन करतो. पुढच्या श्लोकात ते सांगतात की एकदा केव्हा तरी नर्मदा तटावर ज्या ठिकाणी नंदिकेश्वर नावाचे देवालय आहे त्याच्याजवळ चिदानंद नावाचा साधक आहे. त्याने असे बघितले की एक तटस्थ निराहारी यती त्यांना भेटला जो की नर्मदा विहारी आहे. तो तटस्थ असा सिद्धासन घातलेला आहे. तो चिदानंदाने बघितला तेव्हा चिदानंद साधकाने भक्तिभावाने त्याला नमस्कार केला. तो मनोभावाने विचारले की वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये जो गुरुमार्ग आहे त्याबद्दल मला काहीतरी सांगा. मला गुरुभक्ती योग रहस्याबद्दल मला उपदेश करा. यावर तो महात्मा असं म्हणतो की साधका, माणसाला जे हितकारक कार्य आहे, जे गुरुभक्तीचे रहस्य आहे ते मी तुला सांगतो. जे मी ऐकले आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथातून मला हे सापडलेले आहे. पराभक्ती कशी करावी तर माणूस जसा स्वतःच्या देहाला जसे उपचार करतो तसे देवाला उपचार करावे. नवविधा भक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती आहेत. या व्यतिरिक्त पराभक्ती आहे. तसेच यथा देवे तथा गुरु, गुरुचे सुद्धा त्याच पद्धतीने उपचार करावे असे ग्रंथात सांगितले आहे. त्याला मग पराभक्तीची प्राप्ती होते. मग ते म्हणतात गंगा पापम शशी तापम जैन्यम कल्पतरू तथा पापम तापम जैन्यम हयच गुरुभक्ती प्रसादता. सद्गुरू हे असे चालते बोलते जंगम तीर्थ आहेत. त्यांच्या प्रसादाने हे सर्व साध्य होते. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की मंत्रे तीर्थे द्विजे दैवे देवज्ञे भैषजो गुरु. म्हणजे मंत्र, तीर्थ, द्विज म्हणजे संस्कार असा तो ब्राह्मण असेल. देवज्ञ म्हणजे ज्योतिष्य, भैषजे म्हणजे वैद्यकीय करणारा आणि त्यांच्यावर गुरु हे जे आहेत या दृश्य भावना दृश्य
म्हणजे ज्यांच्या ठिकाणी जशी तुमची भावना असेल, तर तशी त्याला सिद्धी प्राप्त होईल. देवाधीनम जगत सर्व हे सर्व देवाच्या अधीन आहे. हे देव मंत्राच्या अधीन आहे. मंत्र गुरूंच्या अधीन आहे. म्हणून सद्गुरू महो दैवतम. गुरुने जे मंत्र प्रदान केले, गुरु जे मंत्र प्रदान करतात, तो त्यांचा प्रसाद असतो. म्हणून त्यांना प्रसन्न करावे, अशा शिष्याला याची देही ब्रह्मावस्था प्राप्त होते. अशा ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. गुरु मंत्राविषयी सांगताना ते सिद्ध असे सांगतात, की यातील गकार जो आहे तो सर्व कार्यात यश देणार आहे. रकार जो आहे तो अडचणींचे निवारण करणार आहे. असे लक्षात घेऊन एखादा शिष्य जेव्हा गुरुमंत्राची उपासना करतो, तेव्हा त्याचे सर्व संकल्प पूर्ण होतात. ध्यानम मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलो गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. ध्यान करताना गुरुमूर्तीचे ध्यान करा. गुरुच्या पादुकांची पूजा ही महत्वाची असते. यावत जेथे आमचे स्थान पादुका ठेवतो निर्मळ, असे गुरुचरित्रकारांनी सांगितले आहे. जिथे पादुका असतात तेथे सद्गुरू असतात. त्याचे प्रमाण आहे गाणगापूर. गुरु आपल्याला जो उपदेश करतात व ते आपल्याला मुक्तीसाठी कारणीभूत आहे. कारण मोक्षमूलम गुरुकृपा. म्हणून गुरु ध्यानं सदा कृत्वा, गुरु मंत्र सदा जपे, गुरुदर्शित मार्गेण मन शुद्ध करेस. एखाद्याला ध्यान करायचे असेल तर गुरु ध्यानं सदा कृत्वा, ध्यानाने आत्म्याला पाहावे, मग प्राणाकडे लक्ष द्यावे. गुरुमंत्र सदा जपावा, मग गुरुदर्शित मार्गेण मन शुद्ध कारिक. त्या प्रकारे मनाची शुद्धी हळूहळू करावी. तात्कालिक दिसणाऱ्या बाह्य गोष्टींचा विचार करू नये, त्याचे खंडन करावे. अशा रीतीने एखाद्याने गुरुमंत्र जप सुरू केला तर गुरुमंत्र सिद्ध होतो आहे असे त्याच्या लक्षात येईल. त्याचा अनुभव त्याला यायला लागतो. अनेक प्रकारचे मंत्र सिद्धीचा लाभ करून देणारे आहेत. उदाहरणार्थ गणेश मंत्र बुद्धीसाठी आहे. कुठल्याही कार्यात लाभ करून करून देणारा जो मंत्र आहे तो दुर्लभ आहे आणि तो म्हणजे गुरुमंत्र आहे. त्याचा जप करा. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण चिदानंद उपनिषद या नवीन विषयाची सुरुवात केली आहे व आज आपण गुरुभक्ती रस यावर चिंतन करताना पहिल्या पुष्पात गुरुमंत्र विशेष यावर चिंतन केलं आहे. पुढे चिदानंद व सिद्ध अवधूत यांच्यामध्ये काय संवाद होतो हे आपण पुढच्या पुष्पात बघू असे सांगून आदरणीय बाबांनी आपल्या अतिशय उद्बोधक अशा प्रबोधनाला स्वल्पविराम दिला. मी महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात केली. नमस्कार. खंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गेल्या पुष्पापासून चिदानंदो उपनिषद या एका आगळ्या वेगळ्या अशा उपनिषदाचा या निमित्ताने परामर्श घेतो आहोत. चिदानंद उपनिषदाचा पहिल्या पुष्पावरून साधारण कल्पना आली असेल की आपण सद्गुरु विशिष्ट असं उपनिषद हे पहिल्यांदा आपण चिंतनासाठी घेतो आहोत. उपलब्ध असणाऱ्या वर्तमान 102 किंवा 108 अशी साधारण याच्यामध्ये जी उपनिषदांची संख्या सध्या ज्ञात आहे त्यात अशा पद्धतीचं केवळ गुरु विशिष्ट असं उपनिषद सध्या काही कुठेही उपलब्ध नाही. म्हणून या चिदानंद उपनिषदाची विशेष महती आपण कल्पना करू शकतो. अशा पद्धतीने पहिल्या पुष्पात आपण चिदानंद उपनिषदाचा प्रथम कांडाचं या निमित्ताने साधारणपणे अवलोकन केलं आणि आजच्या पुष्पामध्ये आपण या विशिष्ट द्वितीय कांड, आणि कांड ही साधारणपणे अध्याय न म्हणता विशिष्ट श्लोकांचं वर्गीकरण करण्याची एक वैदिक परंपरा आहे. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी द्वितीय कांडाचा या ठिकाणी परामर्श घेतो आहोत. पहिल्या कांडानंतर
चिदानंद असा सिद्धांना किंवा सिद्ध अवधूतांना प्रश्न विचारतात. ते असं म्हणतात, अन्येच बहवा देवा देवी देवता पूजास्तथा ध्यान आवाहनादी पूजा पद्धती अवलोकितम मया. म्हणजे अनेक प्रकारच्या अन्येच बहवा, अनेक प्रकारचे जे देवी आहेत, देवता आहेत, या जशी विविध प्रकारचे देवी आणि देवता आहेत, त्यांच्या तशाच विविध पद्धतीच्या पूजा सुद्धा आहेत, उपासना पद्धती आहेत आणि त्या ग्रंथामधून आलेल्या दिसतात. अगदी सामान्य सांगायचं, शिवपुराणामध्ये शिवाची स्तुती आहे, पण शिवाचे उपासक ही त्यांच्या त्या उपासना पद्धतीने विशिष्ट पद्धतीने पूजा करतात. सामान्य माणसं सुद्धा रुद्र वगैरे आपण जेव्हा करतात तेव्हा शिवाची करतात. विष्णू पुराण भागवत म्हटलं की भगवंताची, भगवान कृष्णाची पूजा, मग त्याची पूजा वेगळी, दत्ताची आणखीन वेगळी. किंबहुना गणपती, जे गाणपत्य लोक आहेत ते गणपतीची पूजा करतात आणि देवी असेल ती देवीची, भगवतीची, मग महालक्ष्मीची पूजा वेगळी, महाकालीची वेगळी, सरस्वतीची वेगळी, अशी आपल्याला वेगवेगळ्या पूजा पद्धती बघायला मिळतात. म्हणून या ठिकाणी चिदानंदांनी असं म्हटलं की ध्यान आवाहन आदी पूजा पद्धती, मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा पूजा पद्धती बघितल्या, अवलौकिक मया, मी बघितल्या. पण या ठिकाणी महत्वाचा जो प्रश्न आहे तो चिदानंद असं विचारतात, किम गुरु ध्यानम आवाहनम पूजनम तथा क्षमापनम. पण गुरूंचं पूजन किंवा गुरूंचं ध्यान, गुरूंचं आवाहन, गुरूंचं पूजन आणि गुरूंना प्रार्थना करून केलेली क्षमा याचना, ही जी विशिष्ट पूजा पद्धती असेल, ही पूजा पद्धती ही त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे चिदानंदांना. म्हणते म्हणतात, किम गुरु ध्यानम आवाहनम पूजनम तथा क्षमापनम समग्र पूजा विधी विधानम वर्णनम कुरो सद्गुरो. हे सिद्ध अवधूत जे आहे हे सद्गुरु स्वरूपच आहेत त्यांच्या दृष्टीने. म्हणजे सांगतात की समग्र ही पूजा विधी जी गुरूंची असते ती, त्याचं आता तुम्ही आपण मला वर्णन करा, त्याचं मला विवरण सांगा. सिद्ध अवधूतांनी पूजा विधी त्यांना सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी सिद्धांनी सुरुवात करताना असं म्हटलं की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांचा अत्यंत सुपरिचित असा हा श्लोक आहे, ना गुरुगीतेतला आहे, पण तरीही सर्वसामान्यांना तो माहिती आहे. अनेक लोकांना कल्पना नसेल म्हणून या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की गुरुगीता ही काही ग्रंथांमध्ये संक्षिप्त म्हणून जी प्रसिद्ध आहे, ग्रंथ स्वरूपात स्वतंत्र अशी, ती 3 अध्यायात्मक आहे. हे 3 अध्यायामध्ये शेवटी इतिशी स्कंद पुराणे असं म्हटलंय. काही ठिकाणी स्कंद पुराणे आहे, काही ठिकाणी पद्मपुराणे असं म्हटलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये जी गुरुगीता आहे ती जवळजवळ 180 ते 186 श्लोक कमी जास्त अशी आहे, ती सलग आहे. पण अन्य काही ठिकाणी गुरुगीता आहे ती 3 अध्यायात्मक आहे. काही ठिकाणी गुरुगीता ही केवळ श्लोकात्मक आहे, प्रारंभापासून ईश्वर पार्वती संवाद यामध्ये. काही ठिकाणी त्याच्या आधी मानसपूजा सांगितलेली आहे, सद्गुरूंचं वेगळ्या पद्धतीने ध्यान सांगितलं आहे, न्यास सांगितला आहे आणि मग गुरुगीता सुरू होते असंही काही ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या सगळ्याचा जेव्हा चिदानंदांनी वेगवेगळ्या गुरुगीतांचा अभ्यास केला आहे
त्यांना याचा पूर्व असा अभ्यास असल्यामुळे त्यांना जी उत्सुकता आहे, म्हणून त्यांनी सिद्धांना असं विचारलं की तुमच्या समोर काही विशिष्ट गुरूंचं विधान असेल ते सांगा. चिदानंदाने प्रत्येकाला ज्ञात असलेला गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या ज्ञात श्लोकाने सुरुवात केली. पुढे ते असं म्हणतात, गुरुदेव दत्त गुरु स्वात्मस्वरूपम गुरु मानव रूपम श्रुतम मया. म्हणजे गुरु हे ब्रह्मा आणि ब्रह्म या स्वरूपात माहिती आहे. गुरु हे विष्णू स्वरूपात माहिती आहे. गुरु हे महेश्वर स्वरूपात आहे. आणि हे तर गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. हे चतुर्वेदाचं हे आपल्याला माहिती आहे. पण दत्त हे सुद्धा गुरु म्हणून ज्ञात आहे. गुरुदेव दत्त आपण असं म्हणतो. मग गुरु हे स्वात्म स्वरूप आहे. स्वतःचा जो आत्मा आहे तोच जणू काही गुरु आहे असं सुद्धा काही ग्रंथकारांनी वर्णन केलंय. आणि सामान्यपणे स्थूल ज्याला म्हणतात, स्थूल म्हणजे प्रत्यक्ष मानव रूप, गुरु मानव रूपम श्रुतम मया. अनेक संतांची जी चरित्र आहे त्या संतांच्या विशिष्ट अशा सुद्धा त्यांच्या शिष्यांनी पूजा लिहिलेल्या आहेत, केलेल्या आहेत. म्हणून गुरु हा अगदी चालता बोलता मानव असं सुद्धा हे गुरुचं स्वरूप आहे. पुढे एवं सर्व स्वरूपम भिन्नम, हे सगळी जी स्वरूप आहे ब्रह्मा विष्णू महेश परब्रह्म दत्त स्वात्म स्वरूप आणि मानव रूप, त्याच्याबरोबर प्रतिमा सुद्धा काही ठिकाणी जेव्हा असती मानव रूपात्मक किंवा देव रूपात्मक, हा त्याचाच भाग आहे. एवं सर्व स्वरूपम भिन्नम रूपम, या सगळ्या वेगवेगळ्या भिन्न रूपांची तुला आता पूजा विधी कथयामी त्वया, तुला आता मी पूजा विधी सांगतो. हे याच्यामध्ये सिद्ध काहीतरी वेगळं सांगतात आहे. आणि ते काय सांगतात, सर्व पूजांमध्ये मानस पूजा विशेषते, आता मानस पूजा विधानम शृणु श्रुता. त्यांनी सुरुवातीलाच असं सांगितलं की तुला या सगळ्या गुरुरूप जे भिन्न आहे त्यांच्या पूजा तर सांगतो, पण त्यावेळेला अजून एक सांगतो की सगळ्या ज्या पूजा आहेत त्यात मानस पूजा ही उत्तम म्हटलेली आहे आणि प्रतिमा पूजा हे गौण म्हटले आहे. कुठे म्हटलंय तर गुरुचरित्रात म्हटलंय. सामान्य माणसाला वेगवेगळ्या पूजा माहिती असतात. गंध पुष्प धूप दीप नैवेद्य म्हणजे पंचोपचार पूजा. त्यात आणखीन 3 उपचार केले तर अष्टोपचार पूजा. पुरुष सूक्ताच्या 16 रुचा म्हटल्या किंवा ध्यान आव्हानापासून जर केल्या ती षोडशोपचार पूजा. त्याच्याही पलीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात केली की राजोपचार पूजा. अशा प्रकारच्या जशा पूजा आहेत तशा प्रतिमा पूजा आहे, अग्निपूजा आहे, वरुण पूजा आहे, जलपूजा आहे, भिन्न देवतांच्या पूजा आहे. यज्ञ पुरुष पूजा वा, गुरुचरित्रकार म्हटलं यज्ञाची म्हणजे यज्ञ देवता याची, यज्ञो नारायणो हरी, यज्ञो वै विष्णू, यज्ञ हाच विष्णू सद्गुण, यज्ञ करणे म्हणजे यज्ञाची अग्नीची पूजा आहे. पण मानस पूजा ही सगळ्यात उत्तम असं म्हटले गेले आहे. म्हणून अवधूत असं सांगतात चिदानंदांना, आता मानस पूजा विधानम शृणू, म्हणून मी तुला आता मानस पूजेचे विधान सांगतो. एक विधान नव्हे, विधान वेगवेगळ्या गुरूंच्या स्वरूपांची असे या ठिकाणी सिद्ध सांगतात. मग त्यांनी जेव्हा सर्व सांगायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा ते कोणाचे सांगतात, ते ब्रह्मा, म्हणजे ज्याला परब्रह्म म्हणतात. किंबहुना पुराणामध्ये ते ब्रह्मदेव या स्वरूपात जे आपल्याला दिसून येतं, म्हणून त्याला ब्रह्मा असं म्हटलंय.
ज्याच्यापासून ही सृष्टीची निर्मिती झाली, तो जो देवांच्या प्रजापतिश्चरति गर्भे अंतर्जायमानो बहुधा ओम ब्रह्मण्य देवाय, असं जे प्रजापती म्हटलंय, हा देवांचे गुरु आहेत ते ब्रह्मदेव. आणि ब्रह्म म्हणजे परब्रह्म, यांचं एक संमिश्र जे स्वरूप आहे त्याची मानसपूजा मी सांगतो. की मोना त्याची मानसपूजा ही सिद्ध सांगायला सुरुवात करतात. त्यांनी सुरुवात करताना आवाहनाने सुरुवात केलेली आहे. कुठल्याही देवाचं देवतेचं आवाहन जेव्हा करतो, कशी करतो आपण, की साधारणपणे गायत्री छंदामध्ये केलं जातं. तर ते आवाहन आहे. सर्वसामान्य लोकांना हे आवाहन जेव्हा गायत्री म्हणतो तेव्हा मंत्र पुष्पांजलीच्या निमित्ताने नमस्कार असं आपण करतो आव्हान, पण ते आव्हान सुद्धा तसंच आहे. तेव्हा या ठिकाणी मानस पूजेला सुरुवात करताना अवधूत असं म्हणतात, ओम वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात इति ध्यानम. मी सुरुवातीला देवाचं या परब्रह्मस्वरूपी गुरूंचं ध्यान करतो मनामध्ये. काय? वेदात्मनाय विद्महे. तुम्ही खरे वेदांचे आत्मा आहात, कारण तुमच्यापासूनच वेदांची निर्मिती झालेली आहे. कुणापासून? हिरण्यगर्भाय धीमहि. तो हिरण्यगर्भ आहे, सूर्य ज्याच्यापासून निर्माण झाला. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेका असित. या संपूर्ण विश्वाच्या, पृथ्वीच्या, जलस्थलस्थालच्या जे काही असेल सृष्टीच्या, याच्या प्रारंभी काय होतं? हिरण्यगर्भ होत. त्या हिरण्यगर्भापासून ब्रह्मांड निर्माण झालं. त्या ब्रह्मांडापासून हिरण्याण्ड निर्माण झालं. त्यापासून हिरण्यमयेन पात्रेण सत्यां संपवितं मुखम असं ईशावास्तू सूर्य निर्माण झाला. त्या सूर्यापासून पृथ्वी, तेव्हा हे सगळं आकाश वगैरे निर्माण झालं. म्हणून या ठिकाणी सिद्ध असं म्हणतात, वेदांची निर्मिती सुद्धा त्या तत्वापासून, ब्रह्मापासून झालेली आहे. तोच हिरण्यगर्भ आहे या संपूर्ण सृष्टीचा कारण. म्हणून वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात. मी त्या वेदांचा जो आत्मा आहे, ज्या संपूर्ण वेदामध्ये ज्याच्याशिवाय काहीही नाही, वेदांनी ज्याचं वर्णन केलं, मग असं म्हटलं नेती नेती शब्द न ये अनुमाना. शेवटी त्यांनी नाही म्हटलं की आम्हाला काय ओळखता येते शब्दांनी, की त्याचं स्वरूप वर्णन करू शकत नाही. असा जो आहे तो 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 जो हिरण्य, त्याचं आम्ही ध्यान करतो. धीमहि, त्याचं आम्ही आवाहन करतो, त्याचा मी ध्यान करतो. तन्नो ब्रह्म प्रचोदयात. ते ब्रह्म, परब्रह्म किंवा तो ब्रह्मदेव प्रचोदयात म्हणजे आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो इति ध्यानम. अशा पद्धतीने या विशिष्ट ब्रह्मगायत्रीने आपण या मानसपूजेत आधी भगवंताचं, परब्रह्माचं ध्यान केलं. मग त्याचं आवाहन केलं. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं नाद बिंदू कलातीतं सद्गुरुं त्वाम आवाहयामि. जे काय, हे जे ब्रह्मस्वरूप सद्गुरू आहे, हे कसं आहे, त्यांनी चराचर हे जणू व्यापून टाकलेलं आहे. म्हणून हे जे मंडलाकार जे आपल्याला विश्व दिसत आहे, ते अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, संपूर्ण आसमंत ज्यांनी व्याप्त आहे. हे जसं आसमंत इतकं विराट स्वरूप ज्यांनी व्याप्त केलंय, पण तरी सुद्धा नाद, बिंदू आणि कला याच्या सुद्धा सूक्ष्माती सूक्ष्म याच्यातही ते व्याप्त आहे. पण या सगळ्याच्या तीतम, याच्या पलीकडे ते आहे.
या संपूर्ण विश्वाचा जो सूक्ष्माती सूक्ष्म विराट दिसतो त्याच्या सुद्धा जे पलीकडे सुद्धा ज्याच्या पलीकडे आहे ते त्या सद्गुरूंना या ठिकाणी मी आवाहन करतो. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं नादबिंदू कलातीतं सद्गुरूं त्वां आवाहयामि. या पद्धतीने जेव्हा त्यांनी आवाहन केलं त्यानंतर मग आसन. आसनाकरता सिद्ध काय म्हणतात, चैतन्यं व्यापितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं तत्पदेन व्यापितं सर्वं त्वां आसनं समर्पयामि. संपूर्ण जगत हे जड नव्हे, हे चैतन्य आहे. जड हे चेतन आहे. कारण ही चैतन्य असल्यामुळे याला जिवंतपणा आहे, त्यात परिवर्तन आहे. जड वस्तूला परिवर्तन तसं होत नाही. ती परिवर्तन करणारी कुठली तरी शक्ती आहे, ती चैतन्य आहे, ती ऊर्जा आहे. त्याला आणखीन काय म्हणावं, पण ती चैतन्य आहे. या चैतन्य हे सगळ्या दूर ओतप्रोत व्याप्त असल्यामुळे संपूर्ण त्रैलोक्यात जे काही कार्य चालू आहे, सृष्टी स्थिती लय हे जे काही आपण ज्याला म्हणतो एक प्रकारचं चक्र सुरू आहे. संभवामी युगे युगे. जर युग परिवर्तन होत असेल तर ईश्वराचा अवतार होतो. परिवर्तन होत असताना हे जे परिवर्तनाचं चक्र आहे, हे जे आहे ते करणारं कोण आहे, तर ही चैतन्य आहे त्या ठिकाणी. म्हणून चैतन्यं व्यापितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं. आणि हे संपूर्ण जग त्यांनी केवळ त्यांच्या दोन पायावर एका दोन पदामध्ये तत्पदेन व्यापितं सर्व. हा संदर्भ कशातला आहे, हा वामन अवतारातला आहे. वामन अवताराने जेव्हा म्हटलं मला त्रिपाद अशी मला फक्त जागा पाहिजे, बलीने म्हटलं देतो. त्यांनी असं म्हटलं की 2 पावलं तर संपूर्ण चराचर व्याप्त केलं, आता तिसरा पाय कुठे ठेवू. म्हणून वेदांनी त्याचं पुरुषाचं वर्णन केलंय. त्रिपादो उदयित पुरुषाः पादोस्या भवत पुनः. त्रिपादूर्ध उदयित पुरुषा, तो 3 पादाच्याही पलीकडे आहे. म्हणून तत्पदेन व्यापितं सर्व. तर एवढा जर का विस्तार आहे, त्यांना काय आसन देणार. म्हणून असं कल्पित जे आहे, तत्पदेन व्यापितं सर्वं त्वां आसनं समर्पयामि. तर तुम्हाला मी आसन देतो. पुढे पृथ्वी त्वया धृता लोका त्वां करे विष्णुना धृता सर्व गंधमयं पृथ्वी कृता गंधम समर्पयामि. तरी संपूर्ण पृथ्वी तुम्ही धारण केली आहे. पृथ्वी त्वया धृता लोका. कसे त्वां करे, तुम्ही स्वतःच्या हातामध्ये विष्णुना धृता, विष्णूने धरून ठेवलंय कारण तोच पालन करतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही जो नारायण आहे, ईश्वराने जर का हे संपूर्ण पृथ्वी तुम्ही जर का घेतलेली आहे, या संपूर्ण पृथ्वीमध्ये किती प्रकारचे गंध असतील कोण सांगणार आहे. आणि सगळे जर का पृथ्वीमधून असेल तर प्रत्येक वस्तूला ज्या ज्या वस्तूचा जो गंध असेल तो सगळ्या तुमच्याच जवळ आहे, पृथ्वीच आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं, आणि ते कुणी केले, तुम्हीच केलेले आहेत. म्हणून सर्व गंधमयं पृथ्वी कृता. तुम्हीच सगळे हे गंध जणू काही निर्माण केले, तुमच्यापासूनच झालेले आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला गंधम समर्पयामि. तरी मी तुम्हाला जे काही मानस स्वरूपात माझं आहे त्याप्रमाणे तुम्हाला गंध मी तुम्हाला प्रदान करतो. पुढे त्यांनी असं म्हटलं की आपण आसन झालं, गंध झालं. गंध पुष्प, आलेल्या अतिथीचं स्वागत करायचं असेल गुरूंचं तर पुष्प व्हायचं. मग कसं पुष्प, तर सहस्त्र कमला दलम ब्रह्मरंध्रे संस्थिता तत् कमल सुपुष्पम पुष्पम समर्पयामि.
आमच्याच ठिकाणी सहस्त्रदल कमलामध्ये षटचक्रातलं सगळ्यात वरचं जे कमल आहे त्याला हजारो ज्याला कमळाच्या पाकळ्या आहेत असं जे सहस्त्र कमल दल आहे ते कमल जे विराट स्वरूपात आहे हे तर व्याप्त आहे. कारण कुंडलिनी साक्षी जेव्हा जागृत होते तेव्हा ती शक्ती कुठे असते तर ती कुठ पद्धत आहे तर मूलाधारापासून सहस्त्र कमलापर्यंत सहस्राधारापर्यंत ही जी कुंडलिनी आहे ही अशा पद्धत जर असेल या कुंडलिनीच्या वरती त्याला आपल्या शास्त्रामध्ये कुंडलिनी म्हटलंय ते अधोमुख सर्पिणी असं सर्पाची उपमा आहे. पण ही कशी आहे तर ही संपूर्ण शरीराला व्याप्त करून सुद्धा उरलेली आहे. कारण हा वायू आहे एक प्रकारचा. शरीरात तर कुंडलिनी शक्ती आहे पण ती आतही आहे बाहेर आहे याच्या व्यतिरिक्त आहे. आणि गुलाबराव महाराजांनी एक ठिकाणी उल्लेख करताना असं म्हटलं की व्यष्टी स्वरूपात कुंडलिनी आणि समष्टी स्वरूपामध्ये शेष. म्हणून व्यष्टी स्वरूपात या कुंडलिनी म्हणजे सहस्त्रार जे आहे याच्या वरती जे वेटोळे घातलेले आहे या कुंडलीमध्ये कोण शयन करतोय सहस्त्रदल कमला याच्या ठिकाणी तर प्रत्यक्ष शेषशाही भगवान नारायण आहे विष्णू आहे. आणि समष्टी स्वरूपामध्ये संपूर्ण पृथ्वी जगतामध्ये जो शेष आहे त्या शेष शय्येवरती जो शयन करतो तो महाविष्णू आहे. म्हणून व्यष्टी स्वरूपात कुंडलिनी आणि समष्टी स्वरूपात शेष हे सगळे कुठे आहे ही कुंडलिनीचे सहस्त्रदल कमलामध्ये हे जे त्याचं स्थान आहे तेच पुष्प या माझ्या ठिकाणी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे. तेच कमलम सुपुष्पम. पण त्या ठिकाणी पोचण्याकरता मला मूलाधारापासून षटचक्र जे आहे त्या प्रत्येक पुष्पातून मला जावं लागतं. म्हणून जणू काही माझ्या ठिकाणी असणारी ही जी पुष्प आहे आज्ञाचक्रे द्विदल पुष्पे या आज्ञाचक्र जी आहे या ठिकाणी 2 पुष्प आहेत. हंसम वंश वंश श्री गुरुमूर्ती प्रणसोमी आज्ञाचक्र आहे. मूलाधारापासून ही जी षटचक्र आहेत त्या प्रत्येक ठिकाणी चक्र आहे आणि शेवटी सहस्त्रा कमल दमल हे आहे. ही सगळी जी पुष्प आहे ही जणू काही पुष्पच तुम्हाला मी मानस पुष्प या पद्धती अर्पण करतो. पुढे सूर्य ज्योती नेत्र ज्योती आत्मज्योती प्रकाशितम ज्ञान ज्योती प्रकाशकाय दीपकम दर्शयामी. गंध पुष्प झालं तर दीप या ठिकाणी एकदा असं म्हणतात सूर्याची ज्योती त्याच्यामुळे डोळ्यातली ज्योती आणि माझ्या ठिकाणी आत्मज्योती जी आहे हे सगळे प्रकाशित होतात आहे आपापल्या पद्धतीने. अर्थात करणारा तो ईश्वरच आहे ब्रह्मच आहे. तो ब्रह्मानंदम असा ब्रह्मस्वरूपम तो ईश्वर स्वरूपम सद्गुरूच आहे परब्रह्म आहे. यांनीच जणू काही माझ्या ठिकाणी ही पूजा करायची मानस पूजा करायची ही एक प्रकारचं ज्ञान माझ्या ठिकाणी प्रकाशित केलं. म्हणून जणू तो ज्ञान ज्योती माझ्या ठिकाणी प्रकाश करणारा ज्ञान ज्योती प्रकाशकाय सूर्य ज्योती नेत्र ज्योती आत्मज्योती प्रकाशितम ज्ञान ज्योती प्रकाशकाय आणि अशा याला दीपकम दर्शयामी अशा या परब्रह्माला मी दिवा दाखवतो. दीपकम दर्शयामी. पुढे यत्किंचित अन्नम सर्वम शरीरार्थ पोषकम शोष्य पोष्य देयम पेयम नैवेद्यम समर्पयामी. म्हणजे आसन झालं गंध झालं पुष्प झालं दीपकम झालं आता नैवेद्य. हा नैवेद्य कसा आहे
यश्च किंचित अन्नम सर्व, या संपूर्ण जगतामध्ये पृथ्वीवर जे जे काही कमी लहान असला स्थूल सूक्ष्म जे काही अन्न असेल ते सगळं ज्याच्यानी या जिवंत प्राण्यांच्या प्रत्येकाची जी शरीर आहे जीवित त्यांचं पोषण होतं. ते जे काही अन्न आहे या सृष्टीमध्ये जे जे काही जीवन आहे ते जीवनाला पोषण करणारं जे काही अन्न आहे, यश्च किंचित अन्नम सर्वम शरीरार्थ पोषकम. आणि साधारणपणे अन्न सामान्य पद्धतीने कसं असतं, चोष्य पोष्य देयम पेयम, काही पेय पद्धतीने असतं, काही ऊस वगैरे आपण चावतो चोखतो आंबा वगैरे चोखतो, काही पुष्ट असतं असं असतं, काही लेयम पेयम, अशा 4 प्रकारची जी एक फळं म्हणा अन्न हे जे काही असेल ते चतुर्विध असं असं जे काही असेल अन्न हे तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्हाला प्रदान करतो आहे. आणि यानंतर तच्चक्षो सूर्यो मुखम अग्नी प्राणात वायुर्जायत अजायत विश्वेश्वर रूपस्त्वम आरार्तिकम समर्पयामी. म्हणजे खरं म्हणजे तच्चक्षो सूर्यो अजायत, हा जो विराट पुरुष आहे जो भागवतात वर्णन आहे, हे गीतेत वर्णन आहे, जे पुरुष सूक्तात वर्णन आहे, हा जो विराट पुरुष आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, चंद्रमा मनसो जात तक्षक्षो सूर्यो अजायत मुखादिंदश्च अग्निश्च प्राणात वायुर्जायत. म्हणजे त्याच्या डोळे आहेत, सूर्य म्हणजे त्याचे डोळे आहेत, तर त्याच्यापासून सूर्य उत्पन्न झाला म्हणून हे चक्षु त्याचे सूर्य आहे. किंबहुना सूर्य त्याच्यापासूनच डोळ्यांच्या स्वरूपात दिसून येतो, असं हे विराट स्वरूपाचं. त्याचं मुख जे आहे अग्नी आहे, एकात्मा या विराट पुरुषाचं. आणि त्याचा वायू जो आहे तोच त्याचा प्राण आहे, संपूर्ण आसमंतात असलेला वायू. असा जो विश्वेश्वर आहे, हा विश्वेश्वर सतगुरु जो आहे सतस्वरूपात, हा जो विश्वेश्वर सतगुरु आहे त्या विश्वेश्वर रूपस्तम, त्याला मी आरती प्रदान आरातिकम समर्पयामी, त्याची मी आरती करतो. जो सूर्य स्वरूप आहे, जो अग्नि स्वरूप आहे, जो सतत वायू स्वरूप आहे ज्याच्यामुळे उत्पन्न आहे, त्या विश्वेश्वराला मी आता आरती करतो, तुम्हाला मी आरती प्रदान करतो. पुढे ते असं म्हणतात, जन्माद्यश्च सता एकम सत विप्रा बहुधा वदंती सत्स्वरूपाय प्रार्थनापूर्वकम मंत्र पुष्पांजली समर्पयामी. जन्माद्य सता, भगवतातल्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्याच अध्यायातला पहिला श्लोक आहे. जन्माद्यस्य सता सत्यम परम धीमहि, शेवटल्या चरणातला शेवट. आणि भागवतातल्या शेवटल्या स्कंदातलं 12व्या स्कंदातला शेवटला 13वा अध्याय, इथून सुद्धा खालून जर का 5वा श्लोक घेतला, इथे पुन्हा तेच आहे, सत्यम परम धीमहि. त्या सत नावाच्या, हे गायत्री आहे, त्या सत नावाचं जे परमतत्व आहे त्याचं मी ध्यान करतो. का तर जन्माद्यस्य सता, या पृथ्वीच्या निर्माण होण्याच्या आधी, संपूर्ण सृष्टीच्या निर्माण होण्याच्या आधी फक्त सत एक, फक्त सतच होतं. ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत. ते सत नाहीसही होत नाही, कोणाला निर्माणही होत नाही, ते असतंच तिथे, ते फक्त परावर्तीत होतं, असं आपल्या वेदांताचं म्हणणं आहे. सध्या जी विज्ञाननिष्ठ मंडळी असतात त्यांना जर का सांगायचं म्हटलं तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. त्याच धर्तीवरती आपल्या वेदांताने असं म्हटलंय की नासतो विद्यते भाव, ना भावो विद्यते सत.
ही जे मूळ सत आहे ते आधी होतं, नंतरही होतं, आताही आहे. तर ते जन्माद्यश्च सतः पृथ्वीच्या आधी ज्या सताला विद्वान लोक एकम सत विप्रा बहुधा वदंती, या सताला लोक वेगवेगळ्या नाव सांगतात ब्रह्मसूत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी. काय? कोणी त्याला सत म्हणतं, कोणी त्याला चित्त म्हणतं, कोणी त्याला आनंद म्हणतं, कोणी त्याला ब्रह्म म्हणतो. काही लोक त्याला तस्य वाचक प्रणवाहा ओंकार म्हणतात. हे कशाला? एकाला सतालाच म्हणतात. पण त्या सत्स्वरूपाला काही लोक सद्गुरु असं म्हणतात. सद्गुरु म्हणजे ते सुद्धा संपूर्ण जगाचं गुरुस्थान आहे. ते परब्रह्म आहे. पण या ठिकाणी सत्स्वरूपाय प्रार्थनापूर्वक मंत्र पुष्पांजली समर्पयामी. तर तुम्हाला त्या सत्स्वरूप गुरुस्वरूपाला मी आता प्रार्थनापूर्वक मंत्र पुष्पांजली करतो आहे. या पद्धतीने पण जेव्हा आवाहन ध्यान असं करून मग आसन, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य, आरती आणि मंत्र पुष्पांजली हे सगळे जेव्हा मानस पूजा केली तेव्हा शेवटी देवाला नमस्कार आणि क्षमापणम. काय करावं नमस्कार क्षमापणम? तर सिद्ध अवधूत म्हणतात, या परब्रह्माला, त्या ब्रह्मस्वरूप अशा सद्गुरूंना, त्या ब्रह्मदेवांना, ब्रह्मस्वरूप अशा सद्गुरूंना आता क्षमापणम प्रार्थना करतो. ओम क्रतो स्मर क्लीबे स्मर खम ब्रह्मस्वरूपम त्वाम प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयामी. तर यजुर्वेद संहितेचा शुक्ल यजुर्वेद संहिता जी आहे त्याचा शेवटला जो अध्याय आहे 40वा अध्याय, त्याला ईशावास्य उपनिषद असं म्हटलंय. या ईशावास्य उपनिषदाच्या शेवटी ही त्या उपनिषद कर्त्या ऋषींनी प्रार्थना केलेली आहे भगवंताला. ती प्रार्थना आहे, ओम क्रतो स्मर, तुम्ही आमचं स्मरण राहू द्या, तुमचं स्मरण आम्हाला राहू द्या. क्लीबे स्मर, मी दुर्बल आहे, माझं तुम्हाला स्मरण राहू द्या. तुम्ही खम ब्रह्म स्वरूपम, हे आकाश जणू काही तुमचं स्वरूप आहे. खम ब्रह्म, हे खम ब्रह्म आकाश स्वरूप जे आहे ते तुमचं, तुम्ही त्या स्वरूपात आहे. तुम्हाला मी प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयामी, तुम्हाला प्रार्थनापूर्वक नमस्कार. अशा पद्धतीने या सिद्धांनी चिदानंदाला मानस पूजा, परब्रह्म स्वरूप किंवा ज्याला ब्रह्मा विष्णू महेश त्याचं एक वेगळं रूप असं ब्रह्मा, सद्गुरु ज्याला म्हणतात, जगद्गुरु आहे कारण देवांचे गुरु, त्यांची मानस पूजा सांगितली. आणि आता सुरुवातीला सिद्धांनी असं म्हटलं की त्या गुरूंची जी वेगवेगळी स्वरूप आहे त्याच्या मानस पूजा मी तुला सांगतो. तेव्हा आता सिद्ध यानंतर कुठल्या गुरु स्वरूपाची यानंतर पूजा सांगणार आहेत ते आता आपण या पुढल्या कांडामध्ये किंवा पुढल्या प्रवचन पुष्पात पाहणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.